देवेंद्र फडणवीस हे असंस्कारी, अनीतिमान, क्रूर राजकारणी आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली अशी टीका त्यांनी केली। उद्धव ठाकरेंच्या कालच्या स्फोटक भाषणानंतर आता फडणवीसांनी शिवसेनेच्या नादी लागावं असं आव्हान राऊतांनी दिलंय। तसंच संघावर देखील राऊतांनी कडाडून टीका केली। माणूस किती अनीतिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपट आणि कारस्थानी, हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला। त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे। उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरला। तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू, ते जातील। पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे। तुम्ही जाणार आहात, आम्ही राहणार आहोत। लफंगांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री, घाणेरडं, गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं, त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगत आहे। महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहे। रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा। नादी लागण्याचा जर विचार करत असाल ना, तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा हा कोणाचा माणूस आहे आणि त्याच्या थ्रू, त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी। नादी तुम्ही लागाच, आमचं आव्हान आहे। तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात, तुमचा नाद केला। हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा। नादी लागाच शब्द वापरणार नाही मी। या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का, नामर्दांच्या? संघ हा असंस्कारी, असुसंस्कृत, अनीतिमान लोकांना आता पाठीशी घालणारा पक्ष झालाय, संघटन झालंय। हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही संघ पाहिलाय तो बाळासाहेब देवरसांचा पाहिलेला आहे। संविधानाची आणि या देशाच्या लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे लोक सत्तेत बसलेले आहेत। देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसले आहेत। संघ काय करतोय? ज्या संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका टिंबा एवढं योगदान नव्हतं, किंवा ज्या संघ विचारायचे लोक जलेजावची चळवळ चिरडून टाका असं ब्रिटिशांना पत्र लिहित होतं, त्याने आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।